नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे। आतापर्यंत 270 जणांचा मृतदेह सापडले असून त्यामध्ये विमानातील प्रवासी तसेच मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांची समावेश आहे। दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला आहे। बातमी अमरावतीमधून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस असून आंदोलनस्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। अन्नत्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून बच्चू कडू आज काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान मंत्री उदय सामंत आणि पंकजा मुंडे हे आज बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। नागपूरच्या भिवापूर येथे लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा झाली आहे। लग्नातून जेवण करून घरी आल्यानंतर त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे। 100 पैकी 32 जणांवर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत तर इतरांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेनंतर लग्नातील जेवणासह पाण्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय गट अध्यक्ष समिती स्थापन केली आहे। या समितीमध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, कर्णबाळा दुनबळे व इतर 180 लोक आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही समिती कार्य करणार आणि पक्ष बांधणी करणार आहे। आता बातमी सोलापूर मधून पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळे गावचा पूल वाहून गेला आहे। पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे वाहत्या पाण्यात आंदोलन सुरू आहे। त्यामुळे अरळी दर्शनाळ मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावाचा सरपंच, उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केले आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत। 7 दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण नसल्याने बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे। बच्चू कडू यांच्या प्रकृतीबाबत तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल आला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे। शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून भुजबळ आक्रमक झाले आहेत। द्वारका सर्कलमुळे गेल्या दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे। सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने भुजबळांनी अधिकाऱ्यांना झापले आहे। पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे। बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झाले दिसले। अजितदादांनी त्यांना मुख्यमंत्री आणि कडू यांच्यातील संवादाची माहिती दिली। सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास येत्या 16 तारखेपासून आता अन्नत्यागच नाही तर पाणी त्याग करण्याचं आमची मानसिकता झाली आहे, तशा कार्यकर्त्यांचा भावना आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित न करता आणखी तीव्र करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी मोठी शंका व्यक्त केली आहे। ते म्हणाले, ड्रीमलाइनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे, त्याचमुळे हा अपघात कसा झाला या विषयावर मी मत मांडणं योग्य नाही। पण ड्रीमलाइनर बाबत जेव्हा करार झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार असल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे। तर स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील असंही सूत्रांकडून सांगितले जात आहे। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या घाटकोपरमध्ये बॅनर झळकले आहेत। वन सिटी वन व्हॉइस वन होप अशाच बॅनर युवा सेना नेता कार्तिक स्वामी यांनी हे बॅनर लावल्याचं कळत आहे। अहमदाबाद मधील विमान अपघाताच्या तपासात आता NIA आणि इतर केंद्रीय संस्थांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NIAचे पथकाने अपघात स्थळाला भेट दिली आणि तपास यंत्रणाला आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षा सहाय्य पुरवले। शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि ड्रोन डागले। यानंतर इराणनेही इस्रायलवर 100हून अधिक ड्रोन डागले। मात्र आता इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी इराणला क्षेपणास्त्र प्रक्षेपण पॅड नष्ट केले आहे। अहमदाबाद विमान अपघाताचं कारण लवकरच समोर येणार आहे। दुर्घटनेतील तो ब्लॅक बॉक्स सापडला आहे। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासाला वेगाने सुरू आहे। हा ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीला पाठवण्यात आले आहे। मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र आता पावसाला सुरुवात झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे।
बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली असून सकाळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत। मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला आहे। कुठलेही सलाईन लावून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। कालपासून बच्चू कडू सतत उलट्या करत आहेत। दरम्यान बच्चू कडूंची प्रकृती खालावल्याने दुसरीकडे कार्यकर्त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचे प्रयत्न केले। योगगुरु रामदेव बाबा यांनी अहमदाबाद विमान अपघातावर मोठी शंका उपस्थित केली आहे। योगगुरु रामदेव बाबा यांनी या अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे असं म्हटलंय। तसेच या अपघाताचा कट तुर्की या देशात तर रचला गेला नाही ना, याची चौकशी व्हायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे। बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्यांचे कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असे मी मानत आले आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे असे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या। थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते तातडीने खाली लँड करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 156 प्रवासी असल्याची माहिती आहे। फुकेतवरून दिल्लीला येणारा फ्लाइट AI-379चं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। अहमदाबादमधील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। रमेश विश्वास कुमार हे एकमेव या अपघातातून बचावले आहे। रमेश यांनी अपघातावेळी काय झालं याबाबत सांगितलं आहे। मी विमानातून उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो असं रमेश विश्वास कुमार म्हणाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। अखेर आज 7व्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। कर्जमाफी संदर्भात येत्या 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे। गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान हिलाही एअर इंडियाचं विमान AI-171 ने लंडनला जायचं होतं, परंतु ती सरदार वल्लभभाई विमानतळावर 10 मिनिटे उशिराने पोहोचली। ती तेच विमान होतं जे नंतर क्रॅश झालं होतं। विमान अपघातातून वाचलेल्या भूमीने तिचा अनुभव सांगितला। तर ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।